भ्रष्टाचाराच्या बकासुरानं बकासुरानं बाजार समिती गिळली होती, कृषी उत्पन्नाची तिजोरी पुरती खिळखिळ झाली होती, बळीराजाची जीवन वाहिनी खटके अखेरची मोजित होती, आणि गटारीत होता मसोबा जणू अवदसा नांदत होती, लबाडाची झाली चांदीन लूट शेतकऱ्यांची होती, लूटही होती हाजीजी, लूटही होती हाजीजी. कापूस टोकन भ्रष्टाचार साऱ्या जिल्ह्याने पाहिला, ठग होते सत्तेत तेव्हा विकास करपत राहिला, टक्केवारी नफेखोरी भ्रष्टाचाराने ग्रासली होती, तिजोरीत होता खळखळाट आणि प्रगती दुबळी होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुवर्ण काळ आला, टाक झाले सभापती बळीराजा सुखावला, बाजार समितीचा काया पालट केला म्हसोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम घेतलं हाती, बाजार समितीचा उद्धार झाला, बंडू काका होतात सभापती. कुळवाडी भूषण शिवरायांचं दर्शनी कमानी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने उभारले प्रवेशद्वार बहुमानी. गोरगरिबांना शेतकऱ्यांना रुग्णवाहिका केली अर्पण, वैकुंठ रथाची समाज सेवा केले त्याचे लोकार्पण. बाजार समितीत पाण्याची होती टंचाई, तिजोरीत नव्हता पैसा कशी होईल पाणपोई, पण हातावरती हात धरून बसणारे ते बंडू काका नव्हते, तहान कशी भागणार हे विचार त्यांना सतावत होते. रावळगाव साखर कारखान्याच्या मालकाशी पत्र व्यवहार केला, बळीराजा आपला अन्नदाता म्हणून 11 लाखाचा त्यांनी निधी दिला, आणि मग काकांच्या रूपात बाजार समितीला पाणदेव भेटला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटला. बाहेरून मदतीचा दोर घेऊन बंडू काका विकास रथ ओढत होते, बाजार समितीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. तालुक्यातील दानशूर व्यक्तीकडून थंड पाण्याचे कूलर्स मिळाले, दातृत्वाचा सन्मान म्हणून त्यांच्या स्वर्गीय माता पित्यांचे नाव दिले. पूर्वी फक्त व्यापाऱ्यांनाच मिळायचे पाणी, अन उन्हातान्हात कोरडा असायचा शेतमालाचा धनी. मग फिरत्या पानगड्यांचा उपक्रम घेऊन मनी जागेवरच मिळू लागले माल धन्यांना पाणी. गुर ढोर गाई म्हैशी बैल अनेक शेळ्या, शेड बांधले हाळ बांधले दावून भूतदया. वैद्यकीय सेवा दिली, पाणी दिले, निवारा दिला, मुक्या प्राण्यांना बंडू काकांनी आपुलकीने थारा दिला. मका विक्री करणाऱ्यांची होत होती हायगय, फुपाटा धूळ माती मोठी होती गैरसोय. 3-4 एकरावर बंडू काकांनी आधुनिक कॉन्क्रीट केले, क्वालिटी अजून टिकून आहे, 20 वर्ष झाले.
भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ कारभार आणि टक्केवारी शून्य. बंडू काकांचं कार्य अनमोल आणि कागण्य. दैनंदिन फळ भाजी शेतमाल विक्रीसाठी अडचणीचे झाले आणि म्हणून बंडू काकांनी मुख्य आवारात डांबरीकरण केले. सर्व सोयींनी अनुकूल मुंगसे मार्केट सुरू केले. ऐतिहासिक निर्णयांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हायवे टच मार्केट मिळाले. छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित जुळाले. अंधार दूर करण्यासाठी ठिकठिकाणी हाय मास्ट उभारले. 6-7 शेड उभारून बाजार समितीचे रुपडे बदलले. माल विक्रेत्या धन्याची होत होती वणवण. नैसर्गिक विधीची सुविधा नव्हती, होती मोठी अडचण. स्नानगृहे शौचालयाची कामे घेतली हाती. मालेगाव झोडगे उमराणा सर्वत्र केली निर्मिती. महत्वाचा प्रश्न मार्गी लावला बंडू काकांनी. शेतकऱ्यांना मदत केली उदार होऊन बंडू काकांनी. उमराणे बाजार समितीत नुसता फुफाटा उडत होता. लिलाव कसा करावा हा प्रश्न पडत होता. लिलाव जागा मजबूतीचं 1,10,00,000 अंदाजपत्र होतं. बाजार समितीचं उत्पन्न मात्र अगदीच कमकुवत होतं. मुंबई आग्रा हायवेचं नुकतंच काम चालू होतं. सोमा कंपनीला हे मोठं कंत्राट मिळालं होतं. नंदन देवरेंना घेतले सोबत बंडू काकांनी. मग लढवली शक्कल. सोमा कंपनीशी पत्र व्यवहार केला. शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आणि राजे झाले ते पण. अहो दुसरे कोणी असते तर स्वतःचे खिस्से भरले असते, पण बंडू काकांच्या तत्वात किंचितही पाप नव्हते. अवघ्या 10-15 लाखात 1,10,00,000 काम झालं. बंडू काकांच्या हुशारीनं मोठं काम बाजार समितीच्या पदरात आलं. बाहेरचा निधी मिळून बंडू काकांनी बाजार समितीचा कायापालट केला. सभापती ह्या पदाचा खऱ्या अर्थाने गौरव झाला. भल्या पहाटे माल विक्री करता येणारा बळीराजा माल विक्री होईपर्यंत उभा राहतो उपाशी पोटी. म्हणून त्याच्या मालाला भाव आणि पोटाच्या भुकेसाठी दिले 5 रुपयात पोटभर जेवण, राईस प्लेट, मिष्टान्नाची वाटी. महाराष्ट्रात प्रथमच शेतकरी राजा उपहारगृह सुरू झाले. त्याचे उद्घाटन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी केले. 50 लाख रुपये किमतीची 5 एकर जागा झोडगे उपबाजारासाठी खरेदी केली. बंद पडलेला झोडगे उपबाजार सुरू करून माळ माथ्यांना नवसंजीवनी दिली. विकासाचे दुसरे नाव आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजे आपले बंडू काका. जनतेत त्यांचा प्रभाव उमटे. एकच बंडू काका. सर्व जाती धर्म समभाव नेता. एकच बंडू काका. यंदाच्या निवडणुकीत जेता होईल बंडू काका. डाळिंब महोत्सव भरवून डाळिंबाला प्रोत्साहन दिले. सर्वसाधारण सभेत कामकाजाचे ताळेबंद मांडले. क्विंटल मागे 2 किलोची व्यापाऱ्यांची कट्टी होती. 10 रुपयाच्या हमालीची सक्ती होती. 2 रुपये डाग हिरव्या भाजीपाल्यावर कर पावती होती. शेतकऱ्यांची भर दिवसा ढवळ्या लूट होती. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपात नोकरी दिली. दिव्यांगांनाही नोकरीत सामावून घेतले. कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन चुकते केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र राबत राहिला. बंडू काका होते सभापती तेव्हा बळीराजा निश्चिंत पाहिला. सांगा कुणी इतकी प्रगती बाजार समितीची आजवर नेली. समितीच्या तिजोरीत बंडू काकांनी करोडो रुपयांची भर केली. काटेकोर पारदर्शक कारभार केला. नवनवीन युक्त्या केल्या. बाजार समितीच्या थकबाक्या सगळ्यात एकदम चुकत्या केल्या. आजवर शेतकऱ्यांना लुटले होते ज्यांनी. बाजार समितीला ठगले होते ज्यांनी त्यांनी. दिवाळखोरीत संस्थांना लुटले होते ज्यांनी. बंडू काकांचा आदर्श नक्कीच घ्यावा त्यांनी. नक्कीच घ्यावा त्यांनी. नक्कीच घ्यावा त्यांनी.
घ्यावा त्यांनी, नक्कीच घ्यावा त्यांनी. किती सांगावा त्यांच्या कार्याचा लेखाजोखा. विकासाचे दुसरे नाव म्हणजे बंडू काका. विकासाचे दुसरे नाव विकासाचे दुसरे नाव म्हणजे आपले बंडू काका. जनतेत त्यांचा प्रभाव उमटे. एकच बंडू काका, सर्व जाती धर्म समभाव नेता. एकच बंडू काका, यंदाच्या निवडणुकीत जेता होईल बंडू काका. जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी